वय वाढत चाललं की मनात एक विचार नक्की येतो, माझ्यानंतर माझ्या घरच्यांमध्ये काही भांडण किंवा वाद व्हायला नकोत. आणि यासाठी एक सोपी आणि महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मृत्यूपत्र, म्हणजेच विल तयार करणं. मृत्यूपत्र म्हणजे काय, तर हा एक साधा कायदेशीर कागद असतो, ज्यामध्ये तुम्ही आधीच लिहून ठेवू शकता की तुमच्यानंतर तुमची संपत्ती कोणाला आणि कशी द्यायची. आता हे का महत्वाचं आहे, कारण जेव्हा मृत्यूपत्र नसतं तेव्हा घरच्यांमध्ये गैरसमज होतात, भांडण होतात आणि कधी कधी कोर्टातही प्रकरण जातात. पण जर विल केलेलं असेल तर सगळं स्पष्ट असतं आणि तुमची इच्छा जशी आहे तशीच पूर्ण होते. कोण करू शकतो मृत्यूपत्र, कोणताही 18 वर्षावरील आणि मानसिक दृष्ट्या ठीक असलेला व्यक्ती मृत्यूपत्र तयार करू शकतो. मृत्यूपत्रात काय लिहायचं असतं, तर सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता, त्यानंतर तुमच्याकडे असलेली मालमत्ता जसं की घर, जमीन, बँक बॅलन्स, FD, दागिने आणि ही संपत्ती कोणाला द्यायची ते अगदी स्पष्ट लिहायचं. यामध्ये एक एक्झिक्युटर म्हणजे जबाबदार व्यक्ती ही ठरवावी लागते, जी तुमच्या नंतर हे सगळं नीट पार पाडेल. तसंच मृत्यूपत्रावर तुमची सही असणं गरजेचं आहे आणि 2 साक्षीदारांची सही आवश्यक असते. हे साक्षीदार तुमचे वारसदार नसावेत. आता एक प्रश्न येतो, रजिस्ट्रेशन करायलाच हवं का, तर नाही, ते बंधनकारक नाही, पण जर तुम्ही रजिस्टर केलं तर ते जास्त सुरक्षित राहतं. आणि हो, तुम्ही हे मृत्यूपत्र स्वतःच्या हस्ताक्षरातही लिहू शकता, ते पूर्णपणे वैध असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिवंत असताना कधीही तुमचं मृत्यूपत्र बदलू शकता किंवा नवीन बनवू शकता. नवीन मृत्यूपत्र केलं की जुनं आपोआप रद्द करतं. म्हणून एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, आज थोडा वेळ काढा, मृत्यूपत्र तयार करा आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यातील मोठ्या त्रासापासून वाचवा.